Today we are going to learn a 10th standard poem, You Start Dying Slowly. This poem we learn with Marathi explanation also. Let's start. You start dying slowly. You start dying slowly means losing hope of happy future. म्हणजे तुमच्या फ्युचरच्या ज्या होप्स आहे, तुमची आशा आहे, आनंदी आयुष्याची जी फ्युचरची तुमची आशा आहे ती गमावणे. This is a poem by a famous poet Pablo Neruda. This is a didactic poem in every positive sense of the term. Unlike the many didactic poems imparting on-out piece of advice, this poem very much appeals to the modern sensibilities. The poet reminds us once again the age-old wisdom that life must flow and renew itself at every moment of its being. According to the poet, we must not be stagnant, repetitive or conventional in the way we lead our lives. आपण लाइन बाय लाइन समजून घेऊया. If you do not travel, if you do not read, if you do not listen to the sound of life, if you do not appreciate yourself, you start dying slowly. The poet tells us that if you do not travel, if you do not read or listen to the sound of life, we start dying slowly. This is so even when we do not recognize the good qualities of that lies within ourselves. जर आपण प्रवास करत असू जर आपण प्रवास करत नसू, यू डू नॉट ट्रॅव्हल, जर तुम्ही प्रवास करत नसाल, इफ यू डू नॉट रीड, जर तुम्ही वाचत नसाल, म्हणजे तुमच्या आवडीचे जे पुस्तकं म्हणा किंवा अवांतर तुमचं वाचन काहीच नसेल, इफ यू डू नॉट लिसन टू द साऊंड ऑफ लाईफ, जर तुम्ही तुमच्या आयुष्याचं संगीत म्हणजे तुमचे जे जीवनाचे गाणे आहेत ते तुम्ही ऐकत नसाल, यू डू नॉट ॲप्रिशिएट युअर सेल्फ, तुम्ही स्वतःला ॲप्रिशिएट करत नसाल, म्हणजे तुम्ही तुमच्यातल्या ज्या गुड क्वालिटीज आहेत त्या ओळखत नसाल, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे तुम्ही तुमच्या आनंदी फ्युचरची होप काय करताय तर लूज करत आहे. तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. सेकंड स्टांजा. व्हेन यू किल युअर सेल्फ इस्टीम, when you do not let others help you, you start dying slowly. The poet reminds us that if we kill our self-esteem means the feeling of being happy with one's character, one's own character and abilities. When you kill your सेल्फ इस्टीम, जेव्हा तुम्ही तुमच्या सेल्फ इस्टीमला किल करता, मारता, म्हणजे तुमच्यातल्या ज्या गुड क्वालिटीज आहे, ज्या गुड ॲबिलिटीज आहे त्याच्यासोबत तुम्ही आनंदी नाही आहात, or we do not let others to help us, then also we start dying slowly. जर तुम्ही दुसऱ्याला मदत करत नाही आहेत किंवा करण्यासाठी तुम्ही प्रवृत्त होत नाही स्वतःवरून, तरी तुम्ही स्वतःची यू स्टार्ट डाईंग स्लोली, तर तुम्ही स्वतः हळूहळू मरणाकडे जाताय म्हणजे फिजिकली नाही तर मेंटली. तुमच्या आयुष्यात जे तुम्हाला करायचं आहे फ्युचरमध्ये, एक आनंदी आयुष्याची तुम्ही जे स्वप्न पाहताय, तर ती आशा तुम्ही लूज करत आहात. इफ यू बिकम अ स्लेव्ज ऑफ युअर हॅबिट, स्लेव्ज म्हणजे गुलाम, जर तुम्ही तुमच्या हॅबिटचे, तुमच्या ज्या रोजच्या सवयींची जी जर तुम्ही गुलाम आहात, वॉकिंग एव्हरी डे ऑन द सेम पाथ, if you do not change your routine, if you do not wear different colors, or you do not speak to those you don't know, you start dying slowly. काय म्हटलंय? According to poet, in the poet's view, if one became a slave of one's habit, जर एखादा व्यक्ती त्याच्या स्वतःच्या सवयींचा गुलाम आहे, or ends up doing the same thing day after day without even bothering to change the routine, then one start dying slowly. काय म्हटलेलं आहे की जर एखादा व्यक्ती रोज एकाच रस्त्यावर चालत आहे, म्हणजे रोज सेम सकाळी उठल्यापासून तर रात्रीपर्यंत सेम रुटीन फॉलो करत आहे, डिफरंट कलर्स
विअर करत नाही आहे, डिफरंट कलरचे कपडे तो वापरत नाही आहे, डिफरंट कलर त्याच्या आयुष्यामध्ये तो इन्वॉल्व करत नाही आहे, तर तो स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे तो त्याच्या आयुष्याची जी आनंदी राहण्याची जी आशा आहे ती लूज करत आहे, होप लूज करत आहे. दिस इज ऑल्सो ट्रू इफ वी डू नॉट विअर डिफरंट कलर और इफ वी डू नॉट डेअर टू स्पीक टू स्ट्रेंजर. जर एखादा व्यक्ती जर तुमच्यासाठी स्ट्रेंजर आहे, अनोळखी आहे, तर त्याच्यासोबत तुमची बोलण्याचा तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स नाही आहे, तर यू ऑल्सो स्टार्ट डाईंग स्लोली. If you avoid to feel passion and their turbulence emotions, those which make your eyes glister and your heart beat fast, you start dying slowly. If you avoid to feel passion, जर तुम्ही passion feel करत नाही, passion means a strong feeling to do something, and their turbulence means unsteady, न थांबणारे. Glister means shining. जर तुम्ही पॅशन फील करत नाही आहात, त्यांचे जो तुमचा पॅशन आहे, काहीतरी करण्याची शक्ती इच्छा आहे, त्याला फील करत नाही आहे, ते इच्छा तुमच्या मनात असल्यानंतर तुमच्यामध्ये जे अनस्टेडी इमोशन आहे त्याला तुम्ही फील करत नाही आहात. अशी इच्छा जी आपल्या मनात असल्यानंतर आपल्या मनामध्ये अनस्टेडी इमोशन्स क्रिएट होतात आणि ती इच्छा मनात असल्यानंतर आपल्या आईज शाईन करतात आणि आपले हार्टबीट फास्ट होतात. जर अशी पॅशन तुम्ही फील करत नाही आहात, तर यू ऑल्सो स्टार्ट डाईंग स्लोली, म्हणजे तुम्ही तुमच्या आनंदी फ्युचरची जी होप आहे ती लूज करत आहात. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ व्हेन यू आर नॉट सॅटिस्फाईड विथ युअर जॉब or with your love, if you do not risk what is safe for the uncertain, if you do not go after a dream, if you do not allow yourself at least once in your lifetime to run away from a sensible advice. According to Foya, we start dying slowly if we do not change our life when we do not satisfied with our job or love. आता इथे म्हटलं आहे की जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये त्याच्या जॉबसोबत सॅटिस्फाईड नाही आहे किंवा त्याच्या प्रेमासोबत तो सॅटिस्फाईड नाही आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीसोबत तो राहण्यामध्ये सॅटिस्फाईड नाही आहे, त्याच्या कामामध्ये तो सॅटिस्फाईड नाही आहे, तर तो चेंज करत नाही आहे. त्याची जॉब आहे पण त्याला तो आवडत नाही आहे. जर तो एखाद्या व्यक्तीबरोबर राहत आहे पण त्याला त्याच्यासोबत राहणे जमत नाही आहे, जर अशा वेळेस तो त्याला चेंज करत नाही आहे जॉबला किंवा त्या व्यक्तीला, तर तो स्टार्ट डाईंग स्लोली, तो एका मजबुरीने तो ते काम करत आहे असं त्याला समजू. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर अनसर्टन, वी ऑल्सो स्टार्ट डाईंग स्लोली इफ वी डू नॉट शो द करेज टू रिस्क समथिंग सेफ फॉर समथिंग अनसर्टन. इफ यू डू नॉट रिस्क व्हॉट इज सेफ फॉर अनसर्टन, जर तुम्ही रिस्क घेत नाही आहे आयुष्यामध्ये, तुम्हाला नेहमी भीती आहे की नाही ही रिस्क घेतल्यामुळे काहीतरी अनसर्टन घडेल, तर यू स्टार्ट डाईंग स्लोली. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम, तुमच्या ड्रीमला तुम्ही फॉलो करत नाही आहे. इफ यू डू नॉट गो आफ्टर अ ड्रीम और इफ यू डू नॉट अलाउ अवर सेल्फ टू इग्नोर अ सेन्सिबल ॲडवाईस ॲटलीस्ट वन्स इन अवर लाईफ टाईम, इवन देन वी स्टार्ट डाईंग स्लोली. तुम्ही नेहमी सेन्सिबल ॲडवाईस फॉलो करतात, एकदा तरी तुमच्या लाईफमध्ये तुम्ही सेन्सिबल ॲडवाईसपासून पडायले नाही आहेत, म्हणजे तुम्ही त्याला इग्नोर केलेलं नाही आहे. नेहमी तुम्ही सेन्सिबिलिटी दाखवता तुमच्या आयुष्यामध्ये, कधीच तुम्ही कोणत्या प्रकारची रिस्क घेतलेली नाही आहे, तर तुम्ही तुमच्या आयुष्याची जी एक हॅपी फ्युचरची जी होप आहे ती तुम्ही लूज करत आहे असं पोएटचं म्हणणं आहे. पेब्लो नेरुडा हे आपले या पोएमचे पोएट आहे. आय होप यू अंडरस्टँड दिस पोएम. इफ यू अंडरस्टँड दिस पोएम, please like, share and subscribe this video. Thank you.